आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला कांशिलात मारण्याची धमकी, रोहित पवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट, तर लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी राग व्यक्त केला, बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवार यांच्याकडून जनतेची दिशाभूल, मेघना बोर्डीकरांचा दावा, योजनेसंदर्भात टाळाटाळ करत नागरिकांना छळणाऱ्या अधिकाऱ्याची पूजा करायची का, ते वक्तव्य त्राग्यामधून मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। कार्यक्रमाला गर्दी झाली नाही म्हणून बोर्डीकर चिडल्याची रोहित पवार यांची टीका, कानाखाली मारण्याची भाषा करणं योग्य नाही, हा केवळ त्या अधिकाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान, असंही रोहित पवार यांचं वक्तव्य। सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर मंत्री भाषणामध्ये गमतीनंही बोलतात, मात्र संयम बाळगायला हवा, मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री संजय शिरसाट यांना तंबी, तर मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्याबाबत त्यांच्याशी बोलून माहिती घेणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारचा पैसा कुणाच्या घरचा नाही, कधीही उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणालाही नाही, रोहित पवार यांची टीका, तर सरकारचा पैसा आहे, लुटा म्हणणं बेतालपणा, सुषमा अंधारेंचा निशाणा। आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही याचं भान ठेवावं, अन्यथा मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यावे लागतील, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मेघना बोर्डीकर, संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर विखेंची प्रतिक्रिया। सरकार येण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा, गिरीश महाजन यांचं वक्तव्य, प्रत्येक बूथवरून फडणवीसांना किमान 100 राख्या पाठवण्याचंही आवाहन। खोतकरांविरोधात माझ्याकडे अनेक पुरावे दिले तर खोतकर अडचणीत येतील, कैलास गोरंट्याल यांचा इशारा, माझ्या नादाला लागला तर सोडणार नाही, खोतकर यांचा इशारा।